कोलार येथील बिबट पिल्लू मृत्यू प्रकरणी 3 आरोपी सध्या ताब्यात आहेत. सेल्फी घेणे भोवले आहे. बातमी आहे गोंदिया जिल्ह्यातील तालुका सडगर्जुनी अंतर्गत ग्राम सेंडा कोयलारी शिवारालगत असलेल्या वनखंड क्रमांक 681 लगत शेत जमिनीत 6 जानेवारीला एका बिबट्याचं 6 ते 7 महिन्याचं पिल्लू अस्वस्थ अवस्थेत परिसरातील नागरिकांना आढळून आले असता नागरिकांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून माहिती दिली. माहितीच्या आधारे वन अधिकाऱ्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. शेतकरी किशोर पंढरी लांजेवार यांच्या शेतात बिबट्याचे पिल्लू नर अंदाजे जवळपास 6 ते 7 महिन्याचं असावं असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अस्वस्थ अवस्थेत आढळून आलेल्या त्या पिल्लाचे रेस्क्यू ऑपरेशन करून कोमारा येथील वन कार्यालयात आणून औषधोपचार पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर कोळसकर NTR साकोली यांनी केले. मात्र सदर पिल्लू दिनांक 7 जानेवारीला रात्री 11:30च्या दरम्यान मरण पावले. त्याचे संविच्छेदन दिनांक 8 जानेवारीला कोमारा येथील वन वसाहत कार्यालयातील परिसरात करण्यात आले. त्यानंतर पंचासमक्ष रीतसर जाळण्यात आले. मात्र सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाले आणि खळबळजनक बिंग फुटली. काही काळ लोटल्यानंतर सदर बिबट्याच्या अस्वस्थ पिल्ल्याबरोबर छेडछाड केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाल्यामुळे सदर बिबट्याचे पिल्लूचे मृत्यू झाले असावे असा संशयित व्हिडिओच्या आधारे 3 आरोपींना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी 9 जानेवारीला ताब्यात घेतले आहे. 6/1/2019 सायंकाळी अंदाजे 5-5:30च्या दरम्यान नियतक्षेत्र कोयलारी कक्ष क्रमांक 681 संरक्षित वनालगत खाजगी शेतामध्ये वन्यप्राणी शेड्यूल 1 बिबटचे पिल्लू आढळून आलं. त्यात ते पिल्लू अस्तव्यस्त अवस्थेत होतं. त्याला तो असल्यामुळे तिथं लोकांचा खूप जमाव झाला. लोकांचा जमाव झाल्यामुळे त्या नंतर आम्ही घटनास्थळी आमचा पूर्ण स्क्वॉड हजर झाला आणि त्यावेळेस त्याला उचलून औषधोपचाराकरिता कोमारा इथं आणण्यात आला. त्यावर उपचारादरम्यान त्याचा दिनांक 7ला रात्रीच्या अंदाजे 11 ते 11:30च्या दरम्यान मृत्यू झाला. सदर या प्रकरणामध्ये त्या शेड्यूल 1 बिबट वन्यप्राणी याला खिस्तान छेडछाड करून त्रास दिला. त्यामुळे त्या प्रकरणात संशयित म्हणून 3 आरोपी आपण अटक केलेले आहेत. म्हणजे कोयलारी बिटामध्ये 6 तारखेला एक बिबटचा बच्चा तिथं आहे म्हणून गावकऱ्याकडून काही आम्हाला कॉल आले की इथं असं आहे तर तुम्ही या. मग त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी घटनास्थळावर गेलो आणि त्याला ताब्यात घेतलं आणि मग इकडे आणलं. त्याच्यावर उपचार केले 2 दिवस आणि तो 6 तारखेची घटना आहे. संध्याकाळी आणलं, त्याला उपचार केले आणि 7 तारखेला त्याला हे केलं. तो 7 तारखेच्या रात्रीला मरण पावला. म्हणजे अस्वस्थ होता तो. आणि त्यानंतर मग त्याचं काल PM वगैरे केलं. वाईल्ड लाईफ वार्डन होते सोबत, म्हणजे अधिकारी होते आणि डॉक्टर होते इथले वाघाय. अच्छा. पशुधन याचे पर्यवेक्षक म्हणून पशुधन विकास अधिकारी. आणि त्यानंतर मग एक व्हिडिओ व्हायरल झाला लोकांचा. अच्छा. की अमुक त्या फोटोमध्ये पाहिलं की त्याची छेडखानी करत आहे त्यांना त्रास देण्याच्या हेतूने. अच्छा. तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मग आम्ही त्या आरोपीच्या शोधामध्ये त्यानुसार केलं. अच्छा. तर त्यामध्ये 3 आरोपींना अटक केली आम्ही. तर एक आहे प्रकाश जयपाल पुराम राहणार आबकारी टोला, लोकेश नकाराम कापगते राहणार कोळी टोला, आशिफ इलियास गोंडील राहणार कोयलारी. तर हे यांना आम्ही वन्यजीव अधिनियम 1972 कलम 9 अन्वये अनुसूची 1 मधील वन्यप्राणी बिबट यांच्यासोबत छेडखानी करणे, त्याला त्रास देणे या गुन्ह्याबाबत त्यांना अटक केली आणि त्यांच्या विरुद्ध वनगुन्हा नोंदवून आज सडगर्जुनी न्यायालयामध्ये त्यांना हजर केले. न्यायालयाने त्यांना 11 पर्यंत फॉरेस्ट कस्टडी रिमांड दिलेला आहे. पुढील चौकशी सुरू आहे. चौकशी अधिकारी श्री GS राठोड, वनक्षेत्र अधिकारी सडगर्जुनी, सहयोगी SK खांडेकर राऊंड ऑफिसर कोहमारा, PV फुले राऊंड ऑफिसर एंगेपार, LG पारधी राऊंड ऑफिसर सेंडा, VP बडोले वनरक्षक, अरविंद बडगे वनरक्षक, दिलीप माहुरे वनरक्षक, कैलास भोयर वनरक्षक, विलास गौतम वनरक्षक,
श्याम कुवर वालदे वनरक्षक, महेश तिरपुडे वनरक्षक, कुमारी मंजुषा पटले वनरक्षक, कुमारी संगीता खाटेवार वनरक्षक, जागेश्वर भोंडे वनमजूर, भरत बहेकार वनमजूर यांच्या उपस्थित कारवाई करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे. यात अजून काही आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पाहत राहा महाराष्ट्र केसरी न्यूज.